नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा तुमच्या समोर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. कारण अदनानचं असं म्हणणं आहे की त्याला बदनाम करून मला प्रसिद्धी मिळवायची. तर अशातला त्याला वाटतंय त्यांनी पोस्ट पण केले तशी. अरे अदनान भाऊ, किती करशील फॉलोअर्सला सांभाळण्यासाठी? अरे फॉलोअर्सला सांभाळण्यासाठी एवढी पण लाचारीगिरी करू नका, चांगली नाही. फॉलोअर्स काय, तुझे जे व्हिडिओ बघून आहेत ना ते थांबलेत आणि तेच फक्त भुगतायत. तू एवढं लक्षात ठेव की जर खरं बोलतोयस ना तर एक गोष्ट करायला पाहिजे होती. ज्या मेकॅनिकमुळे तुझं नाव खराब झालं ना त्याला पकडून त्याची व्हिडिओ बनवून तुम्हाला पोस्ट केली पाहिजे होतीस, किंवा मला पर्सनलला जरी टाकायला पाहिजे होतीस की चल माझी चूक नाही आहे, या माझ्या मेकॅनिकची चूक आहे. तुझं नाव खराब होते ना त्याला पण शिक्षा झालीच पाहिजे ना. तुझ्या सांगण्याशिवाय त्या मेकॅनिकने काम केलं नाही ना. तू सांगून गेलेलास, त्यांनी केलं नाही. तू एकदम लाईटली बोलतोयस, त्यांनी तिकडे त्या गॅरेजला नेऊन ठेवली. अरे ठेवली म्हणजे काय, नुकसान माझं झालं ना. तू पैसे परत दिले, माझ्यावर काय मेहरबानी नाही केली तुम्ही पैसे परत देऊन? पैसे घेणारच होतो, कसे पण करून घेतलेच असते मी पैसे. कारण फसवीची कामं तुम्ही करताय, आम्ही नाही. आणि जे तुझे फॉलोअर भुकतायत ना, भुकू दे, अजून भुकू दे. कारण ते एवढे आंधळे आहेत ना, त्यांना किती काही बोललं तरी ते सुधारणार नाहीत. ते तू जे सांगशील ना तेवढंच फक्त दिसतंय त्यांना. समोरच्यांनी प्रूफ सकट देऊन पण त्यांना कळत नाही ना, तर ते खरोखर आंधळे आहेत. आणि ती अशा लोकांमुळेच ना तुमच्यासारख्यांचं ना फावतं. आणि तुम्ही लोक फसवायला रेडी होता दुसऱ्यांना. आज मी फसलो नाही तुला, आणि मी सगळ्या व्हिडिओ टाकतोय ना म्हणून तुझी हे होते. आणि तुझ्यावर जळण्यासाठी बोलतात ना, भरपूर लोक बोलतात की तू अदनानबाईवर जळत. अरे तुझ्यासारख्या जळण्यासाठी हाय काय माझ्याकडे? हाय काय तुझ्यात जळण्यासारखं? काय नाही तुझ्यात जळण्यासारखं. तू व्हिडिओ पोस्ट करतोस, थोडाफार आवाज उठवतोस, ठीक आहे. आम्ही पण तुझ्या व्हिडिओ बघत होतो ना, खात्रीशीर की हा माणूस आपली फसवणूक करणार नाही, ह्यासाठी तुझ्या गॅरेजवर आलेलो. जर पहिल्या लोकांनी माहिती असतं ना मला की तू पण त्यातलाच आहेस, तर तुझ्या गॅरेजवर आलो पण नसतो मी, समजलं ना. आणि तू व्हिडिओमध्ये टाकतोस, गोड बोलतात माणसं, काम झाल्यावर असं करतात तसं करतात. अरे काम झाल्यावर तू लोकांचे फोन तरी उचलतोस का बघ, लोकांच्या कमेंट वाच जाऊन, मग तुला कळेल. आणि ही लाचारी सोड की बाबा आज मी फॉलोअर्सला खुश केला, आज माझ्याबद्दल तू बोलतोयस, फॉलोअर्सला खुश करतोयस, फॉलोअर्सला वाटतंय की हा चुकीचं आहे. ठीक आहे, तुझ्या फॉलोअर्सला वाटतंय ना, वाटू दे, मला त्यांनी काय फरक पडत नाही. मी माझ्या जागेवर बरोबर आहे ना, म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. आणि तू किती पण बोलतोयस ना, लावा ताकद लावायची गरज नाही. तू बोलतोयस ना की मला हरवण्याचा प्रयत्न चाललाय, ही काय स्पर्धा चालू नाही तुला हरवायला. तू जे चुकीचं वागलायस ना ते लोकांना दाखवतोय मी, समजलं ना. ही काय स्पर्धा नाही चालू आहे तुझ्यात आणि माझ्यात की मेकॅनिक आपण खेळत नाही. तू जे काम नाही केलंयस आणि तू पैसे परत केलेस सगळं मान्य आहे मला, पण ते का केलंस तू? कारण तुला वाटलं असेल की बाबा पुढे जाऊन 4 लोकांना सांगेल. 4 नाही, आज 20,000 लोकांनी तुझी व्हिडिओ बघितली आहे युट्यूबला, व्हायरल झालायस तू, समजलं ना. तू ऑलरेडी फेमस होतास, अजून फेमस झालायस, पण तू फेमस चांगल्या कामांसाठी होतास. आता फेमस आहे ना तू वाईट कामांसाठी झालाय. कारण तू चुकीचे डिसिजन घेतलेस आणि मला चुकीचं सांगितलंस, त्याच्यामुळे तू आज ही तुझ्यावर फेस करायची वेळ आली आहे, समजलं ना. ही गोष्ट आज तुझ्यावर का आली आहे, वेळ का आली आहे? तुझ्यामुळेच आली आहे, माझ्यामुळे नाही आली आहे. मी फक्त निमित्त आहे. तू भरपूर जणांना फसवलंयस, भरपूर जण कमेंटमध्ये पण सांगतायत. ठीक आहे, आता जे झालंय ते झालंय, यात काय बदलू शकणार नाही. आणि व्हिडिओ किती डिलीट करायचा, भरपूर जण बोलतात ना व्हिडिओ डिलीट कर, नाही होणार. काय करायचं ते करा. पहिली गोष्ट अदनान, तू जे बोलतोयस ना त्यात काहीच तथ्य नाही. प्रसिद्धी मिळून मला काय भेटणार नाही, ते मी लास्ट व्हिडिओमध्ये पण ऑलरेडी सांगितलेलं आहे. जी तू माझी फसवणूक केली आहेस ना, त्याचा फक्त लोकांसोबत तशी गोष्ट घडू नये हाच उद्दिष्ट आहे त्या व्हिडिओ मागे. आणि तू त्या गोष्टींना मी तुला विचारलेलं, पण मी तुझ्याकडे पुरावा पण मागितलेला, तू पुरावा पण दिला नाहीस. पहिली गोष्ट, बरोबर. तुला सांगितलेलं, जे तू मला सांगितलेलंस की पार्ट्स येतात, काढतात, घेऊन जातात, बरोबर, सेकंड हँड पार्ट्ससाठी. तर सेकंड हँड पार्ट्स जर तू बोलतोस ना की तुमचे पार्ट्स काढले आणि घेऊन गेले, पहिली गोष्ट तू एवढा फसवणूक करतोस ना लोकांची, एवढं पण खोटं बोलू नकोस. पहिली गोष्ट, खोटं बोलतोयस ना की तू फॉलोअर्ससाठी ते खोटं बोलतोयस, म्हणजे मला हे करायला, टार्गेट करायला. ठीक आहे, जे तुझे फॉलोअर्स आहेत त्यांना मी भुकणारे कुत्रे म्हणतो, त्यांना तर मी रिप्लाय देणार पण नाही आणि द्यायचा पण नाही अशा लोकांना रिप्लाय. पहिली गोष्ट, जे फक्त तुझे व्हिडिओ बघतायत ना, तू ज्या गोष्टी सांगतोस त्याच्यावर विश्वास ठेवून जे व्हिडिओ बघून आहेत ना, तेच फक्त ना भुकतायत तिकडे. पण ज्यांनी तुझ्याकडे काम करून
घेतलंय ना त्यांचे अनुभव पण जाऊन कमेंटमध्ये वाच. आणि त्या फॉलोअर्सला पण सांगतो, युट्यूबला पण जाऊन वाचा आणि फेसबुकला पण वाचा. फेसबुकवर फक्त जे तुम्ही भुगताय ना तेच दिसतंय, पण युट्यूबला जाऊन बघा की खरोखर पॉझिटिव्ह कमेंट्स पण आहेत की ह्या आदनांनी किती जणांना फसवलंय ते. राहिला मुद्दा त्या गोष्टीचा की तू सांगितलेलंस की पार्ट्स येतात ते घेऊन जातात तुमचे पार्ट्स आणि नवीन पार्ट्स म्हणजे सेकंड हँड पार्ट देऊन जातात. तर तो जर असेल असा मुद्दा होता ना, तेव्हा माझे पार्ट्स खोललेच नव्हतेस तर तू त्यांना पार्ट्स दिले कुठचे? खोटं बोल, पण जे लोकांना पटेल ना असं खोटं बोल. आदनान तू सांगतोस की ते पार्ट तुमच्याकडनं आणतात आणि घेऊन जातात. अरे खोटं बोलायला पण काहीतरी लिमिट ठेव. आणि कर्माचं बोलतोयस ना, जी तुझ्या कर्माची फळं आहेत ना तू भोगणारच आहेस, आणि माझ्या कर्माची फळं आहेत ना ते मी भोगीन. जर लोकांना असं दाखवतोस ना की कर्मावर विश्वास आहे, अरे तुझी कर्म चांगली आहेत का बघ पहिला. किती जणांना फसवलंस ना ते लोक टाकतात तिथे युट्यूबला कमेंट करून. त्या कमेंट वाच जरा, माझ्या चॅनलवर जा आणि वाच, मग तेव्हा तुला कळेल. मग त्या कर्माच्या गोष्टी सांग. आणि तू लोकांना सांगतोस की फॉलोअर होता, हे होता, ते होता, त्या गोष्टी सांगू नकोस. तू काय केलंयस ना ते स्पष्टपणे सांग. आणि अजून पण किती जणांना फसवलंयस ते. प्रसिद्धी मिळून मला काय भेटणार नाही. तुझे कस्टमर यायचे बंद होतील ना त्याची भीती वाटते, म्हणून तू आता या छोट्या छोट्या पोस्ट टाकतोयस आणि लोकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोयस. आणि लोक पण आंधळे आहेत, खरोखर आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही. एवढी मोठी चूक पुराव्यासकट मी सिद्ध केले ना तरी ते लोकांना कळत नाही. लोक बोलतात सेकंड हँड पार्ट वापरणं टाळा. अरे सेकंड हँड पार्टचा ऑप्शन पण मला आदनान तूच दिलास. मी आलो नाही तुझ्याकडे की मला सेकंड हँड पार्ट टाक. मी ऑलरेडी तुला सांगितलेलं की माझं इन्शुरन्समध्ये काम कर. तू बोलास इन्शुरन्समध्ये किती वेळ लागेल सांगू शकत नाही, बरोबर. त्यानंतर तू सेकंड हँडचा पार्टचा ऑप्शन ठेवलास माझ्यासमोर, आणि त्यानंतर मग आता ऑप्शनच नाही, नवीन पार्ट्स पण तू बोला भेटत नाही, म्हणून आपण काय केलं सेकंड हँड पार्ट गाडी जाऊन आपण बोललो बॉम्बेला पार्ट्स जर चालले तर ठीक आहे. आणि आम्ही तेव्हा पण तुला विचारलेलं तू पार्टची गॅरंटी काय, तेव्हा तू काय बोलास, हा नाही ना ते पार्ट चांगलेच असतात, सेकंड हँड गाड्यांचे असतात किंवा ज्या गाड्या काम नाही करत रखडलेल्या असतात किंवा ॲक्सिडेंटल गाड्या असतात त्यांचे पार्ट काढून ते आपण लावतो. हे वाक्य होतं ना. ह्याच्यावर मी तुला तेव्हा पण सांगितलेलं, माझ्या सेकंड व्हिडिओमध्ये पण मी तुला सांगितलेलं की मला ह्याचं उत्तर दे तू. तर उत्तर न देता तू व्हिडिओ पोस्ट डिलीट करून टाकतोस आणि लोकांना संभ्रम पसरवतोयस की माझी एकच बाजू. मी तुला फेसबुकवरती तुझी व्हिडिओ पण तुझ्या व्हिडिओच्या खालीच माझा व्हिडिओ पाठोपाठ लावून कमेंट पोस्ट केलेली, म्हणजे व्हिडिओ पोस्ट केलेली. तर तू व्हिडिओवर मला रिपोर्ट मारून ती व्हिडिओ डिलीट केलीस. इतकाच जर तुझ्यात जर हे होतं ना, खरेपणा होता ना, तर ठेवायच्या ना त्या व्हिडिओ आणि ठेवायच्या पोस्ट. मग लोकांना पण समजलं असतं ना कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. आणि ते तुझे फॉलोअर जे भुगतायत ना, मला त्यांनी घंटा फरक पडत नाही. घंटा म्हणजे घंटा, याच भाषेत मी उत्तरं देणार. समजलं ना. तू जे करतोयस ना ते चुकीचं आहे. तू भरपूर जणांना फसवलंयस. तू जे लोकांना फसवलंयस ना, तुझे त्या कर्माची फळं तुला भेटणारच आहे आणि तू भोगणारच आहेस, लक्षात ठेव. आणि तुला वाटते की तुझं नाव वापरून मला प्रसिद्धी भेटणार आहे, त्याने मला काय फरक नाही पडत. मला प्रसिद्ध होऊन कुठे अवॉर्ड घ्यायला जायचं नाही. माझ्यासोबत जे घडलं ना ते सांगितलंय मी. आणि ॲक्च्युली जर मी पहिल्यापासून व्हिडिओ बनवणारच नव्हतो ॲक्सिडेंटचा, मला टाकायचंच नव्हतं माझं ॲक्सिडेंट झालंय ते, पण टाकायला भाग पाडलंस तू. कारण जी तू माझी फसवणूक केलीस ना त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला लागलाय. आणि तू मला फोन करत होतास, कशाला फोन करत होतास मग? हेच सांगायला ना की व्हिडिओ डिलीट कर. मला तुझे फोन पण घ्यायचे नाही, व्हिडिओ डिलीट होणार नाही. किती तुझे कुत्रे भुकले ना तरी मला काही फरक पडत नाही. मी व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत डिलीट करणार नाही म्हणजे नाही. आणि तू बोलतोस मी माझ्या पोस्टवर टाकली म्हणून तुझे रीच गेले. अरे तुझे रीच गेले, मला त्यांनी काय फरक नाही पडत. रीच जाऊ दे नको जाऊ दे, मला काय फरक पडत नाही. जेव्हा एखादा माणूस वरती जातो तर मुद्दा म्हणून पण पाय खेचणारे लोक असतात. नाही, हा तोडणकरांचा अनुभव खरा आहे. खरं काही लोक असतात, चालू दे. त्यांनी तू हटवलीस का माहितीये, त्यातनं लोकांना कळायला लागलं. आणि लोक ते तू बोलतोस ना मला मेसेज करायला लागले, हे करायला लागले, त्याच्यामुळेच तर आहे ना की लोक तुला विचारायला लागले जाब. त्याच्यामुळे त्या तू पोस्ट डिलीट केल्यास, ह्या पण लक्षात ठेव. आणि जर तुला एवढा खरोखर वाटत असेल ना, आणि तुझ्या कुत्र्यांना जे भुकणारे कुत्रे आहेत त्यांना वाटत असेल ना, तर जाऊन युट्यूबला चेक करा की काय आहे ते. कोणाला फसवलंस ना, त्या कमेंट तशाच्या तशा आहेत. जाऊन वाचा त्या कमेंट आणि मग मला कमेंट करा. मी जो माझ्याबरोबर जे घडलंय ना ते मी सांगायचा प्रयत्न केलाय. आणि अजून पण जे लोक आंधळे आहेत ना ते आंधळेच राहू दे. कारण अशी लोक जे पाठीशी घालतायत, साहेब समजून घ्या, व्हिडिओ डिलीट करा, हे करा ते करा. अरे तुमच्यामुळेच आज ही लोक शेफारली आहेत, समजलं. तुमच्यामुळे आज ही लोक शेफारली आहेत. त्यांच्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होतंय. यांना जर असंच सोडलं ना आपण, यांना पाठीशी घालून, तर हे आपल्याला उद्या किती लोकांना फसवतील
त्यांचा आपल्याकडे अंदाजा पण नाही. काही लोक आहेत, आता मी होतो, चल माझ्यात थोडीशी डेअरिंग होती म्हणून मी हा व्हिडिओ टाकून सगळं सिद्ध करून मी व्हिडिओ बनवला. असे भरपूर लोक आहेत की त्यांना फसवून, त्यांना तो कॉल नाही, रिप्लाय नाही. माझ्या कमेंटमध्ये वाचा, ज्यांनी काम करून घेतलं ना त्यांचे कॉल उचलत नाही, त्यांच्या मेसेजला रिप्लाय देत नाही. वाचा कमेंटमध्ये, तर तुम्हाला समजेल. आणि जे फक्त नुसते त्याचे व्हिडिओ बघून, नॉलेजच्या व्हिडिओ बघून जे भुगतायत ना माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, त्यांना तर अक्कल नाही आहे. त्यांनी तर एवढं ते म्हणजे बिंडोक आहेत ना की समजतच नाही त्यांना कोण माणूस खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय. असे नॉलेजेबल व्हिडिओ टाकून ना तो तुम्हाला पहिल्यापासून त्यांनी धंदा सेटअप करून ठेवलाय. त्याच धंद्याच्या सेटअपवर मी फसून त्याच्याकडे काम करायला दिली गाडी, आणि मी पण फसलो. पण माझी फसवणूक आहे ना होताना मला समजलं की माझी काय फसवणूक होते आणि मी ती बाहेर काढली. समजलं ना. बाकी ज्यांना जे समजायचंय ना की मला प्रसिद्धी पाहिजे, हे पाहिजे, ते ज्यांना जे समजायचं ते त्यांनी समजावं. आणि जे बोलतात ना की पार्ट्स ओरिजिनल वापरायचे, ह्याच्या व्हिडिओच्या पुढे ना मी माझ्या व्हिडिओ टाकतोय, त्या बघा तुम्ही फक्त. धन्यवाद. मला एवढंच फक्त बोलायचं होतं. हे सर्व बिल्स आहेत जे ओरिजिनल पार्ट्स आपण मारुतीमधनं मागवलेत ना, त्याचे बिल्स सगळे जोडतोय. बघून घ्या. जे बोलतात ना सेकंड हँड पार्ट टाकायचे नव्हते, नवीन पार्ट टाकायचे होते, हे बिल आहेत सगळे, चेक करा. जे लोक आपल्याला सांगत होते ना कमेंटमध्ये टायर बदल, एक नाही 4 टायर बदलले, 2 टायर रत्नागिरीला बदलले, ते तर मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी टाकलेलेच आहेत. आणि घरी आल्यावर मुंबईला एक टायर आपला नवीनच होता डिसेंबरला टाकलेला, आणि एक टायर अजून नवीन टाकला आपण इथे. म्हणजे टोटल 4 टायर नवीन आहे. स्टेपनी पण आपण नवीन घेतली आहे. आणि स्टेपनी जे आपला जो एक जुना टायर होता चांगल्यातला तो स्टेपनीला टाकला, आणि एक नवीन टायर आपण टाकलाय ती स्टेपनी म्हणून. स्टेपनीचा जो स्पेअर व्हील होता तो आपण तिकडे लेफ्ट साईडला टाकलाय. आपल्या गाडीमध्ये पिकअपचा थोडा प्रॉब्लेम होता, तर आपण स्पार्क प्लग 4 चेंज करून टाकलेले. स्पार्क प्लग चेंज करून पण काय होत नाही, तर आपण गाडी डायग्नोस करायला दिली, चेक इंजिन लाईट. तर आपल्याला सांगितलं गेलं की आपली 3 नंबरची कॉईल, इग्निशन कॉईल खराब झाली आहे. तर आपण आता एक नाही तर 4 इग्निशन कॉईल चेंज करतो आहे, कारण एकावर नवीन टाकल्यावर परत लोड येऊ नये म्हणून. आणि जे लोक बोलतात ना की जेन्युइन काम करायचं आहे, सगळ्या बिलांसकट टाकतो आहे. आपली एक लाईट लेफ्टची चांगली होती ॲक्सिडेंटल, ही लेफ्टची लाईट पण आपण नवीन टाकली आहे पूर्ण. त्याच्या आतले ब्रॅकेट जे टाकले नव्हते आतनांनी, ते पण आपण आतले 4 ब्रॅकेट टाकले. इकडचे 2 नवीन, आणि इकडचे जुन्या हेडलाईटला ब्रॅकेट होते ते आपण तसेच सोडले, आणि नवीन ब्रॅकेट मागवलेत 4 पण ब्रॅकेट. त्याची पण बिलं मी टाकणारच आहे या व्हिडिओच्या खाली. जे लोक शहाणपणा शिकवतात ना की ओरिजिनल पार्ट टाका, हे बघा आपली एक 3 नंबरची कॉईल खराब आहे, पण आपण 4 पण कॉईल एकसाथ नवीन टाकतो. आणि एकाची प्राईस बघा 1097. ही खराब आहे आपली. ही बघा आपली जुनी हेडलाईट्स ठेवली आपण. बघा आपली जुनी हेडलाईट, आणि आपला लेफ्ट साईडचा पार्टचा वाइंडर पण आपण मारुतीमधनं ऑर्डर केलेला. ओरिजिनल ते सांगतात ना ओरिजिनल पार्ट टाका, ओरिजिनलच पार्ट वापरतो. तिकडे ऑप्शन नव्हता ना, म्हणून आदनांनी सांगितलं की पार्ट्स कुठचे भेटत नाही, म्हणून आपण तो हे सेकंड हँड पार्टसाठी गेलो. ना तर आपल्या गाडीत सगळे पार्ट आहेत ना आपण ओरिजिनलच वापरतो. हा बघा बॉक्स. ॲक्सिडेंटमध्ये आपली बघा स्टेपनी थोडीशी बेंड झालेली. आपले 4 टायर दाखवले तुम्हाला, आणि बघा स्टेपनी पण आपण नवीन टाकले. 4 टायर आहेत आणि स्टेपनी पण आपण टाकले नवीन.